इकडे बार आहे, बार नप्पड आहे. आता आपण आतमध्ये जाऊया, इकडे बघूया. हे बघा स्कोडा कुशक झोन बघा, आतमध्ये बसण्यासाठी सिटिंग अरेंजमेंट आहे. हे बघा इथे लोक जेवत आहेत, ब्रेकफास्ट करत आहेत. बघू शकता आतला व्ह्यू तुम्ही. आता स्कोडा कुशक झोनमध्ये आता आपण आहोत. हे बघा तर अजून तुम्ही इंडियन नेव्हीची बोट पाहू शकता. विक्रांत केवढी मोठी बोट आहे बघा, इंडियन नेव्हीची वॉरशिप. खूप मोठ्या आकाराची वॉरशिप आहे बघा, इथे उभी आहे. आता आपण स्कोडा सुपर लॉनमध्ये आहे. बघू शकता तुम्ही इथे फॅसिलिटी आहेत, खूप चांगल्या प्रकारे चेअर आहे तिथे बसायला. टी व्हीसुद्धा आतमध्ये बघू शकता, टी व्ही आहे. आणि इकडे प्रॉपर बार आहे बघा. हे बघा इथे बार आहे, बार टेंडर आहे आतमध्ये बघू शकता तुम्ही. हाय, मी सर्वेश पेंडेकर. आता मी आहे मुंबईमध्ये. तर पाहू शकता माझ्या मागे तुम्ही MTM फेरी, केवढी मोठी बोट आहे बघा. या MTM फेरी बोटने मी आता चाललो आहे मुंबईवरनं मांडवा म्हणजे अलिबागला. तर ही MTM फेरी आता 11ची आमची बोट आहे, ही आमची तिकीट आहे. हा हातातला बँड आहे आणि स्कोडा स्लॅविया बँडची आमची तिकीट आहे. तर ही बोट 11 वाजता इथून सुटणार आहे. तर आम्ही आता अलिबागला चाललो. तर हा पूर्ण बोटीचा प्रवास आणि बोटीबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आता आपण पाहणार आपल्या ब्लॉगमध्ये. चला तर मग जाऊया मुंबईवरनं अलिबागला. आणि या बोटीमध्ये आपली बाईक सुद्धा आहे, बाईकची सुद्धा तिकीट आपण काढलेली आहे. 210 रुपये बाईकची तिकीट आहे आणि 4 व्हीलरची तिकीट 1000 आणि प्लस आहे. जशी लेंथ मोठी असेल तशी 4 व्हीलरची तिकीट आहे. आणि बोटीमध्ये बस सुद्धा जातात. तर या बोटीचा पूर्ण प्रवास आता आपण पाहूया. चला तर आता आपण भाऊचा धक्का येथील क्रूज टर्मिनल्सला आहोत. वेलकम टू ईस्टर्न वॉटर्स फ्रंट हा गेट आहे. या गेटवरून आपल्याला आतमध्ये जावे लागते. इथून पुढे गेल्यावरती आपल्याला MTM फेरीची बुकिंग करता येते आणि तिथेच आपलं पोर्ट आहे. हे बघा इकडे तिकीट भेटते आणि बाईकचे तिकीट इथून काढावे लागते. इथे 3 झोन आहे बघा, स्कोडा कुशक झोन, स्कोडा स्लाविया आणि स्कोडा सुपर. आणि तिकीट अशी भेटते. परत काय आलं, नेट ना ऑन केलं. इथे वेटिंग रूम सुद्धा आहे, बघू शकता तुम्ही. ही वेटिंग रूम आहे बघा, सगळं चेक होतात बघू शकता तुम्ही इथे स्कॅनरमध्ये. बोट आलेली आहे बघा, बोटीमधनं गाड्या येतात, अलिबागवरनं आलेल्या. आणि इकडे चेकिंग चालू आहे बघा. हे बघा इथे बॅगांची चेकिंग होते. स्कूटी घेऊन आता तिकडे बघा 4 व्हीलर आहे आणि चालल्या आहेत गाड्या. स्कूटी घेऊन आपण जाणार आहोत. इकडून 4 व्हीलर चालले आहेत बोटीमध्ये आणि आपली गाडी. इकडे बाईकची आणि पासची चेकिंग होते बघा. इथून चेकिंग करून आत द्यावं लागतं. पाहू शकतात आता आपण बोटीमध्ये एंट्री करत आहोत. हे बघा इकडे आपण बोटीमध्ये आता एंट्री केलेली आहे. इकडे बाईक पार्किंग आहे. तर आपल्यासोबत आता बोटीमधील क्रू मेंबर आहे. आपका नाम क्या है? सतीश कुमार. ये कितना कैपेसिटी है ये बोट में गाड़ी का? 120 गाड़ियाँ रहती है और बस भी रहती है. और किधर किधर है बस गाड़ी का पार्किंग? नीचे जाने के लिए रास्ता उधर से नीचे जाने का. और ये दिन में कितना बार ट्रैवल करते हैं? तर हे इथल्या ट्रिप दिवसाला 3 किंवा 4 ट्रिप मारते ही बोट. मुंबईवरनं मांडवाला आता आपण चाललो आहोत. आता तिथे 80-90 गाड्या पार्क आहे. तर या सर्व गाड्या इथून आता मुंबईवरनं चालल्या अलिबागला. बाईक पार्क केलेली आणि आम्ही आता चाललो. हे बघा आता बोटीमध्ये गाड्या जातात बघा आणि बोट आता थोड्याच वेळा सुटणार आहे आपली. तर आता माझ्या मागे पाहू शकतो आता आपली बोट सुटलेली आहे. बघू शकता तुम्ही मुंबईचं बंदर, भाऊचा धक्का. आणि आपली बोट आता निघाली आहे मांडवा अलिबागच्या दिशेने. हे बघा या साईडला तुम्ही पूर्ण मुंबई शहर पाहू शकता. किती मस्त व्ह्यू आहे. दुपारचे 11:30 वाजले आहेत आणि ही आपली बोट. आणि हे बघा हे सिटिंग इथे आहे, अरेंजमेंट पाहू शकता ही तुम्ही. ही 390 वाली जी तिकीट आहे त्याची ही सिटिंग अरेंजमेंट आहे. या साईडला बघा तुम्ही.
आणि वरती आपली जी आहे ती वरचीच तिकीट आहे 460 वाली. आपण वरती जाणार आहोत बसायला. पण इथे थोडा व्ह्यू कॅप्चर करून आता आपण वरती जाऊया. बघा बोट कशा प्रकारे चालली आहे ती. मुंबईवरनं बोट निघतात आपली. समोर तुम्ही पाहू शकता इथे मुंबईच्या पोर्ट्रसला खूप मोठी बल्क कॅरियर एक बोट लागली आहे बघा. केवढी मोठी बोट आहे बल्क कॅरियर. खूप मोठ्या आकाराची बल्क कॅरियर बोट आहे बघा. किती मस्त बोट आहे ती. मे बी 1 लाख प्लस GRTची कार्गो बोट आहे. आणि त्याच्यामध्ये सामान आता उतरवत आहेत बघा. ही फॉरेनवरनं आलेली बोट आहे कार्गो. आपली बोट आता चालली मांडवाच्या दिशेने. बघू शकता तुम्ही बल्क कॅरियर. सिटिंग अरेंजमेंट पाहू शकता की 390 वाली सिटिंग अरेंजमेंट आहे इथे. जर तुम्ही 390 वाली तिकीट काढली तर इथे भेटली. आणि आपल्या आतमध्ये आहे. आतमध्ये आता पण जाऊया आपली सिटिंग कुठे आहे ती बघायला. तर आता तुम्ही इंडियन नेव्हीची बोट पाहू शकता विक्रांत. केवढी मोठी बोट आहे बघा इंडियन नेव्हीची वॉरशिप. खूप मोठ्या आकाराची वॉरशिप आहे बघा. इथे उभी आहे पाण्यामध्ये. विक्रांत बोट बघू शकता तुम्ही जवळून. हे बघा इंडियन नेव्हीची विक्रांत बोट. एक सेकंड. हे बघा विक्रांत बोटच्या बाजूने आता आपण चाललेलो आहोत. बघू शकता केवढी मोठी आहे ती. सर्व लोक फोटो काढतायत बघा बोटीसोबत. तर आता आपण बोटीच्या फ्रंट बाजूला आहे. तुम्ही पाहू शकता इथे सुद्धा 390 वाल्या सीट आहेत बघा. या सर्व सीट आहेत इथे बसण्यासाठी. आणि इकडे लोक व्ह्यू बघतायत बघा. खूप लोक आहेत बोटीमध्ये आज जाण्यासाठी तरी. पण कोणा सीटवर बसत नाही. सर्व उभे राहून व्ह्यू बघतायत. इकडे बघा एक बल्क कॅरियर शिप उभी आहे बघा पाण्यामध्ये. बघा आणि खोल पाण्यातून बोट जाते. कारण रो बोट असल्यामुळे खोल पाण्यावर नाही जाते. आता आपण बोटीच्या आतमधला व्ह्यू बघूया पुढे जाऊन. इकडे सुद्धा बघा मोठमोठ्या बोटी आहेत. आता आपण बोटीच्या आतमधला व्ह्यू पाहायला जाऊया. कॅन्टीन एरिया बार हे सर्व बघायला आतमध्ये जाऊया. इकडे सर्व कार पार्क केलेल्या आतमध्ये जाऊन आपण आता व्ह्यू बघूया. इकडे लोक बसली आहेत बोटीमध्ये. आणि इकडे पायलट केबिन आहे बघा. हे बघा तिकडे एक मोठी बोट आलेली आहे बघा. आतमधला व्ह्यू आता आपण बघूया. ऊपर आहे अलाउड आहे. आता आपण वरती जातोय व्ह्यू बघायला. आणि इकडे कॅन्टीन आहे बघा. कॅफे हे बघा. स्टार बोर्ड बार इथे बार आहे. इथे बघा बोटीमध्ये आता आपण आहोत. आणि या साईडला तुम्ही पाहू शकता इकडे जेवणासाठी आणि ब्रेकफास्टसाठी आहे इथे बघा. लोक जेवत आहेत इथे बघू शकता तुम्ही. हे बघा ऑइल रिग. आपण बोटीने आता प्रवास करतो. आपला प्रवासी आहेत बघा. आप लोग किधर से आए? मुंबई से. मुंबई से कुछ लोग बाहर से भी हैं. किधर से? इंडिया के अलग अलग पार्ट से. कुछ लोग कोलकाता दिल्ली चेन्नई. तो इधर डेली ट्रैवल करते हैं या नहीं हम लोग बस घूमने आए हैं. अलीबाग घूमने जा रहे हैं. मुंबई से अलीबाग. और आप भी? आपका नाम क्या है? मेरा नाम विवेक है. विवेक. और ये चेतन. और ये सोनक. ये कलकत्ता से. आप मुंबई से. ये चारों जन भी जा रहे हैं अलीबाग घूमने के लिए. अलीबाग में किधर जाओगे अभी? हम लोग ने विला बुक किया हुआ है. विला बुक किया अलीबाग में. कितने दिन के लिए जा रहे हैं? कल निकल जाएंगे शाम को. कल शाम को वापस जाएंगे. ओके. हे बघा हे सुद्धा हे चालले आहेत अलिबागला फिरायला. बघू शकता तुम्ही या बोटीने. आणि या सर्व गाड्या पार्क केलेल्या आहेत बघा तुम्ही. तर या साईडला वरती पाहू शकता तुम्ही ड्रायव्हर केबिन आहे. आणि वरती इंडियाचा फ्लॅग आहे. कारण शिप इंडिया रजिस्टर आहे. बघू शकता तुम्ही शिपवरती इंडियाचा फ्लॅग आहे. आणि मुंबईमध्ये रजिस्टर असल्यामुळे मुंबईचा सुद्धा फ्लॅग आहे बघा तिथे. आणि इथे वरती कॅप्टन असतो. आणि इथूनच शिप ऑपरेट केली जाते बघा. ही केबिन आहे वरती अप्पर डेक. या डेकवरच्या वरून इथून शिप ऑपरेट केली जाते. आणि समोरचा व्ह्यू इकडे स्कोडा सुपर्ब लॉन्ज आहे बघा. ज्यांची 1,500 रुपये तिकडे त्यांना आतमध्ये इथे एंट्री आहे. बघू शकता. नाम क्या है?
शब्दीर खान। तो ये बोट कितने बजे पहुंचती है? ये अभी 10 को पहुंच जाएगा। मतलब 1 घंटा पूरा लगता है जाने में। तो उधर वापस निकलेगी कब उधर आने के लिए? 12:50 को निकलेगा। 12:50 को वापस निकलेगा। तो आप डेली इधर रहते, बोट पे रहते? ओके। ते बघा इथून आता आपण 12:05ला पोहोचणार आहोत। इकडे बार आहे, बार ऑन अप्पर आहे। आता आपण आतमध्ये जाऊया, इकडे बघूया। हे बघा स्कोडा कुशक झोन बघा, आतमध्ये बसण्यासाठी सिटिंग अरेंजमेंट आहे। हे बघा इथे लोक जेवत आहेत, ब्रेकफास्ट करतायत, बघू शकता आतला व्ह्यू तुम्ही। आता स्कोडा कुशक झोनमध्ये आता आपण आहोत। हे बघा इकडे पूर्ण आतमध्ये खूप चांगली सिटिंग अरेंजमेंट आहे। संकेत कसं वाटतंय? अरे बाहेर खूप ऊन होता, बोलला एसीचा पण आनंद घेऊया बोललो। इथून व्ह्यू बोट बघ कशी दिसते भारी। ही बघा खिडकीतून बोट कशी दिसते, खूप भारी व्ह्यू आहे इथून आतमध्ये। आणि पूर्ण AC आहे इथे, चिल वातावरण आहे, बघू शकता तुम्ही। तर आता मी स्कोडा कुशक झोनमध्ये बारमध्ये इथे बारमध्ये आपल्याला कोल्ड ड्रिंक भेटतात, आईस्क्रीम भेटतात आणि फूड भेटतं। ते बघूया आता आपण बारचे डिटेल्स। He got one prize. एकच अरे इथे बोटीची पूर्ण माहिती दिलेली आहे, बघू शकता तुम्ही। बोट कशा प्रकारे आहे, कुठल्या फ्लोअरवर काय आहे, हे बघा बोटीचे किती सिटिंग अरेंजमेंट, बोटीचा पूर्ण स्ट्रक्चर आणि बोट कशा प्रकारे डेव्हलप केलेली आहे, पूर्ण बोटीची माहितीसुद्धा इथे आहे। मॅप आहे बोटीचा, बघू शकता तुम्ही डिटेलमध्ये आता व्हिडिओमध्ये। स्कोडा कुशक झोनच्या बाहेरमध्ये हे आहे, बघू शकता तुम्ही। आणि हा पूर्ण आतमधील व्ह्यू। तर इथून प्राईस पाहू शकता काय काय आहेत त्या। चहा, कॉफी, ब्रेकफास्ट, नाश्ता सर्व इथे भेटतं, बघू शकता तुम्ही। चाय 90 रुपये आहे, मलाई चाय, मसाला चहासुद्धा आहे 90 रुपये। मसाला फुल फ्रेश चहा तीसुद्धा आहे 110 रुपये, 120 रुपये, वेगवेगळे जास्त चार्जेस आहेत। MTM फेरीमध्ये आपण पाहू शकता ब्रेकफास्ट, वडापावसुद्धा भेटतो इथे, प्राईस बघू शकता तुम्ही। बघा आणि बोटीवर तुम्ही पाहू शकता या साईडला वॉशरूम आहे मेनसाठी, आणि लेडीजच्या आतमध्ये आहे ते वॉशरूम मेन्स। आणि व्ह्यू बघा, काका बसले आहेत बघा। आता आपण लवकरच पोचणार आहोत अलिबागला, पाहू शकता समोर तुम्ही। आता पोचणार आहोत आपण। तर आता आपण स्कोडा सुपर्ब झोनमध्ये जाणार आहोत, बघू शकता तुम्ही इकडे। हे बघा स्कोडा सुपर्ब झोन, स्कोडा सुपर्ब झोन आहे इथे। आता आपण स्कोडा सुपर्ब लॉनमध्ये आहे, बघू शकता तुम्ही। इथे फॅसिलिटी आहेत, खूप चांगल्या प्रकारे चेअर आहे तिथे बसायला, TV-सुद्धा आतमध्ये बघू शकता, TV आहे। आणि इकडे प्रॉपर बार आहे बघा, हे बघा इथे बार आहे, बार टेंडर आहे आतमध्ये, बघू शकता तुम्ही। स्कोडा सुपर्ब इथे 1,500 रुपये इथले तिकीट आहे MTM फेरीची, बघू शकता डिटेलमध्ये तुम्ही। स्कोडा सुपर्बचा हा 1,500 तिकीटवाले फॅसिलिटी इथे बघा कुठल्या कुठल्या आहेत ते। लोक TV बघतायत। आता आपण पोचलो आहोत, बघू शकता आपली बोट आता थोड्याच वेळात मे बी 5 मिनिटात पोचेल जेट्टीला। आता आपण अलिबागला म्हणजे मांडवाला पोचलेलो आहोत। इकडे एक रिग बघा, ऑइल रिग, आणि बोटीने पोचण्याचा इशारा दिलेला आहे बघा। व्ह्यू बघा समोरचा, इकडे सर्व लोक आता डिनर करून झालेलं आहे लोकांचं जेवण। समोर आता आपण बघा आपली गाडीसुद्धा घ्यायची आहे, आणि इकडून व्ह्यू बघा। आता आपण अलिबागला पोचत आहोत बघा। बोट आपली एकदम परफेक्ट टाईम 12:05 आपली बोट आता अलिबागला म्हणजे मांडवाला पोचलेली आहे, बघू शकता तुम्ही। इकडे मांडवा जेट्टीला बोट आपली पार्क होते।
हे बघा त्या जेटीला तिकडे आता आपले बोट जाईल, बघू शकता तुम्ही. इथून आपल्याला अलिबाग फिरायला जायचं आहे. आपली स्कूटी तिकडे पार्क आहे बघा, पुढे सर्व स्कूटी आपल्याला लगेच आता स्कूटी काढावी लागणार आहे. आता आपण इकडून उतरूया बोटीमधून, बघू शकता तुम्ही गाड्या काढाव्या लागणार आहेत लगेच. जेटी आलेली आहे, सर्व लोक आता चालले उतरायला, बघू शकता तुम्ही. तर आता आपण मांडवाला आपली बोट पोहोचलेली आहे, पाहू शकता तुम्ही. या साईडला बोटीचे डोअर आता ओपन होणार आहे, बघा ते बघा. बोट आपल्या त्या पोर्टला टच होते बघा, हे बघा. आता आपण पोहोचलेलो आहोत इथे बोटीने, हे बघा. मांडवा अलिबागला आता आपण आलेलो आहोत. रोरो बोट असल्यामुळे आता ही पार्किंगसाठी आता गाड्या येतील. दादा तुम्ही कुठून आले? मिक्की दार. आता तुम्ही जाणार कुठे? अलिबागला फिरायला आले की कामासाठी आले? काय काम करत तुम्ही? ओके. ते डेली येतं की कसं आहे? केव्हा केव्हा चांगला आहे प्रवास या बोटीने? ओके. ते एक काकांनी सुद्धा प्रवास केला आपल्यासोबत, थँक्यू. तर आता आपण बोटीतून उतरणार एम फेरीने फायनली आता आपण मांडवाला पोहोचलेलो. पाहू शकता इकडे आपली बोट आलेली आहे पोर्टला. तर आपली गाडी आता खाली होतं, गाड्या घेऊन चालली, पाहू शकता इकडे गाड्या घेऊन चालली. बघा पोर्टला आल्यावर सर्व गाड्या एकसाथ चालल्या, लाईनीमध्ये गाड्या सोडल्या जातात. पहिली मिडल लाईन, मग साईडच्या 2 लाईन बाहेर सोडल्या जातात. आपली बाईक तिकडे एका साईडला आहे, तर या सर्व गाड्या आता थोड्याच वेळात बाहेर निघतील, पाहू शकता तुम्ही. आणि आपला प्रवास आता संपलेला आहे. संकेत पोचलो ना? किती लगेच आलो ना? मी लाईफ मध्ये पहिल्यांदा प्रवास केलाय बोटीने, मी कधीच केला होता आयुष्यात. मग कसं वाटलं? जरा तरी त्रास झाला का? जरा पण त्रास नाही. आणि खूप जण बोलतात बोटीमध्ये काय उलट्या बिलट्या होतात, असं काहीच नाही. हो बघा किती मस्त प्रवास झाला. तर आता आपण एम फेरीने अलिबागला म्हणजे मांडवाला पोहोचलेलो आणि पूर्ण प्रवासामध्ये जरा सुद्धा बोट हलत नाही, पूर्ण बोट स्टेबल असते, उलटीसारखं सुद्धा होत नाही. खूप चांगला प्रवास होतो आणि 1 तास कधी संपतो हे सुद्धा कळत नाही. आणि आता ऊन असल्यामुळे आम्ही एसीमध्ये सुद्धा बसलेलो. खूप चांगला प्रवास झाला. मांडवाला पोहोचतोय बघा, गाड्या येत आहेत आता, सिटीमधल्या गाड्या सर्व आता निघत आहेत बघा. आणि आपली सुद्धा गाडी आता आपल्याला द्यायची आहे. आणि आता आम्ही अलिबाग फिरायला जाणार, तर बघू. हे बघा इकडे सिटीमध्ये आतमधल्या गाड्या निघत आहेत त्या आता आपण आपली गाडी आहे बघा. ही गाडी आता आपण घेऊन चाललो अलिबागला फिरायला. आपल्यासोबत संकेत आहे, तर गाडी घेऊन आता आम्ही परत अलिबागला फिरण्यासाठी चाललो बघा. ही 4 व्हीलर सुद्धा आहे. संकेत आपली घेऊन गाडी आता अलिबागला चालला आहे. आता आपण वरती जाऊया. मांडव्याला पोचलेलो आहोत. आपल्या बोटीमध्ये ट्रक सुद्धा आलेला आहे बघा, केवढा मोठा ट्रक आहे. हा ट्रक आता बोटीमध्ये चालला पाणी भरण्यासाठी, पिण्याचे पाणी बघा. पिण्याचे पाणी भरण्यासाठी ट्रक आलेला आहे बघा. टँकरमधनं पाणी भरले जाईल बोटीमध्ये, ड्रिंकिंग वॉटर. तर फायनली 1 तासानंतर बरोबर 12:05ला आपण एम फेरीने अलिबागला पोहोचलेलो आहोत मांडवामध्ये. तर हा प्रवास आपला खूप चांगल्या प्रकारे झाला. बोट जरा सुद्धा हलत नाही, खूप स्टेबल बोट आहे. इंजिनचा सुद्धा जरा सुद्धा आवाज येत नाही. आणि येताना व्ह्यू खूप चांगले दिसतात, इंडियन वॉरशिप दिसतात, मोठमोठ्या बोटी दिसतात आपल्याला. तर आणि तिन्ही झोन खूप पॉश आहेत, स्वच्छता खूप आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर आपल्या चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा असे अजून व्हिडिओ पाहण्यासाठी. थँक्यू. जर तुम्ही अलिबागला पोहोचला, तुमच्याकडे सामान असेल तर लगेच गाडी सुद्धा आहे. तुम्हाला सुविधा आहे सामान पोहोचवण्यासाठी पोर्टपर्यंत, आणि पोर्टपर्यंत परत आपल्या कारपर्यंत बाहेर नेण्यासाठी सुद्धा. आणि गाड्यांची लाईन बघा, एवढ्या सर्व गाड्या परत मुंबईला चालल्या अलिबागवरनं. खूप चांगली सुविधा आहे, बघू शकता तुम्ही. या गाडीमधून तुम्ही लगेच नेऊ शकता पोर्टला. आणि आता आपण चाललो अलिबागमध्ये फिरायला. हे बघा, हॅलो मांडवा. मांडवाला आपण फायनली पोचलो आता.